मित्रांनो, आपण वर्ल्ड इकॉनॉमी आणि इंडियन इकॉनॉमीमध्ये या सिच्युएशनचा कसा परिणाम होईल ते बघितलेलं आहे. आता या लेसनमध्ये आपण प्रत्येक इंडस्ट्रीजमध्ये कसा फरक पडणार आहे ते बघूया. इंडस्ट्री वाईज इफेक्ट कसा असणार आहे ते बघणार आहोत आपण. सो मी ते बऱ्याचशा इंडस्ट्री लिस्ट केलेल्या आहेत. ट्रॅव्हल, टुरिझम, लेबर इंटेन्सिव्ह जसं काही कन्स्ट्रक्शन, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, एक्सपोर्ट्स अशा बऱ्याचशा मी इंडस्ट्री इथे घेतलेल्या आहेत. आणि ह्या इंडस्ट्रीचा आपण बघणार आहोत की कुठल्या इंडस्ट्रीवर किती आणि कसा फरक पडलेला आहे किंवा परिणाम होणार आहे. जर तुमचा बिझनेस या इंडस्ट्रीपैकी नसेल तर मित्रांनो काय करायचं ते पण तुम्हाला आत्ताच सांगतो. पहिल्यांदा तुमचे जे कस्टमर आहेत ते जर या इंडस्ट्रीजले असतील तर तुम्हाला याचा परिणाम जाणवणार आहे. सो तुमचा बिझनेसचा ॲनालिसिस करताना किंवा तुमच्या इंडस्ट्रीवर कशा प्रकारे इफेक्ट होईल हा अभ्यास करताना तुमच्या ग्राहकांची इंडस्ट्री कुठली आहे आणि त्यांच्यावर कसा परिणाम होईल ते पहिल्यांदा बघा. समजा तुमचे जास्तीत जास्त कस्टमर हेल्थ केअरशी रिलेटेड असतील, हॉस्पिटल्स वगैरे जे तुमचे मेजर कस्टमर असतील, तर तुम्ही हेल्थ केअर इंडस्ट्रीवर कसा परिणाम होणार आहे ते बघा. त्याचा परिणाम आपोआप तुमच्या बिझनेसवर होणार आहे. समजा तुम्ही फोटोग्राफर असाल तर फोटोग्राफरच्या तुमच्या मागच्या 1 वर्षातल्या ऑर्डर्स त्या कुठल्या आलेल्या आहेत, त्या कोणत्या टाईपच्या इव्हेंटच्या आलेल्या आहेत. तर उदाहरणार्थ आता जर लग्नाच्या मॅक्सिमम ऑर्डर्स तुमच्याकडे असतील तर आता तुम्ही बघाल तर इव्हेंट्स फारसे तितके मोठे होणार नाही आहेत. इव्हेंट्स कट डाऊन होतील, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली तुमच्या बिझनेसवर त्याचा परिणाम होईल. किंवा त्या उलट जर तुम्ही प्रॉडक्ट फोटोग्राफीमध्ये असाल, प्रॉडक्ट फोटोग्राफी जनरली आता ई-कॉमर्स इंडस्ट्रीमुळे प्रॉडक्ट फोटोग्राफी खूप बूमिंग आहे. आणि आत्ताच्या सिच्युएशनमुळे जर तुम्ही बघितलं भविष्यामध्ये किंवा नजीकच्या भविष्यामध्ये ई-कॉमर्स प्रचंड वाढणार आहे आणि जसं ई-कॉमर्स वाढणार त्याचा परिणाम तुमच्या इंडस्ट्रीवर होणार. तुम्ही जर प्रॉडक्ट फोटोग्राफीमध्ये असाल तर तुमचा बिझनेस देखील वाढू शकतो. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या कस्टमरचा आणि तुमच्या कस्टमरचा अभ्यास करायचा आहे. ही चेन आहे बघा. तुम्ही जी सर्व्हिस देताय ती सर्व्हिस दुसरा व्यक्ती त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करून आणखीन तिसऱ्या व्यक्तीला देतोय, तिसरी व्यक्ती त्याच्यामध्ये आणखीन काही ॲडिशन करते, व्हॅल्यू ॲडिशन करते आणि चौथ्या व्यक्तीला देतो. अशी ही चेन आहे. या चेनमध्ये तुम्ही कुठे आहात आणि तुमच्या पुढच्या 2 लेवल कुठे आहेत. तुमचा कस्टमर आणि तुमच्या कस्टमरचा कस्टमर त्याची इंडस्ट्री कोणती आहे याचा अभ्यास केलात तर तुम्हाला आपोआप कळेल की तुमच्या बिझनेसवर काय आणि किती परिणाम होणार आहे. तर मित्रांनो, मी पहिल्यांदा सगळ्या इंडस्ट्रीचं घेणार होतो, कव्हर करणार होतो वेगवेगळं. परंतु मला नुकताच एक रिपोर्ट हातात आला KPMG कंपनीचा आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी इंडस्ट्री वाईज ॲनालिसिस दिलेला आहे. तो KPMGचा रिपोर्ट पण मी तुम्हाला इथे देत आहे नेक्स्ट लेसनमध्ये. तो पण तुम्ही डिटेलमध्ये बघा आणि आत्ता मी तुम्हाला त्यातला फक्त इंडस्ट्री वाईज इम्पॅक्ट किती आहे तो पार्ट तुम्हाला त्या रिपोर्टमधला दाखवतो आहे. चला तर मग आपण तो रिपोर्ट बघूया. हा बघा मित्रांनो, हा KPMGचा रिपोर्ट आहे. मी याची लिंक पण शेअर करेन आणि हा रिपोर्टच पूर्णच्या पूर्ण शेअर करेन. सो तो पण तुम्ही बघू शकता. सुरुवात केली आहे अपॅरल इंडस्ट्रीपासून. टेक्स्टाईल आणि अपॅरल इंडस्ट्री. इथे सेक्टर ओव्हरव्ह्यू आहे. मी प्रत्येक सेक्टरचा ओव्हरव्ह्यू दाखवत नाही आहे, पण एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला अपॅरल इंडस्ट्रीचं दाखवतो. सो इथे जर मित्रांनो तुम्ही बघितलं 2% ऑफ GDP अपॅरल म्हणजे कपड्याच्या बिझनेसमधून येते, टेक्स्टाईलच्या बिझनेसमधून येते आणि टोटल 45 मिलियन्स याचं डायरेक्ट जॉब किंवा डायरेक्ट एम्प्लॉयमेंट क्रिएट केली जाते कपड्याच्या बिझनेसमध्ये. हे बघा मित्रांनो, हा पॉईंट महत्त्वाचा आहे की एक्सपोर्ट मार्केट. जर तुम्ही बघितलं इंडियाचं 60% कपड्याचं मार्केट टेक्स्टाईल मार्केट जे आहे ते एक्सपोर्ट्सचं आहे. 60% रेव्हेन्यू हा एक्सपोर्ट्समधून येतो आणि आत्ता बॉर्डर बंद आहेत त्याच्यामुळे एक्सपोर्ट्स बंद आहे. त्याच्यामुळे 60% हा बिझनेस स्ट्रेट फॉरवर्ड कमी होणार आहे. उरलेले 40% जे आहेत ते लोकल कन्झम्पशनसाठी, डोमेस्टिक कन्झम्पशनसाठी आहेत. त्यातले पण जे लक्झरी गुड्स आहेत त्याच्यावर थोडा बहुत परिणाम होईल. जे गरजेचं आहे तेवढंच फक्त विकत घेतले जातील. आणि त्याचा आणखीन एक परिणाम तुम्ही बघितलात की लोक जर घरातून बाहेर पडणंच बंद लोकांनी केलं किंवा जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम सुरू झालं तर तितकीशी कपड्यांची गरज पण लागणार नाही आणि त्याच्यामुळे आपोआप प्रेशर येणार सेल्सवर आणि त्याच्यामुळे सेल्स कमी होत जाणार. सो मित्रांनो, हा दोन्ही बाजूचा प्रॉब्लेम आहे. लार्जली हा एक्सपोर्टशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, परंतु डोमेस्टिक मार्केटमध्ये देखील हा प्रॉब्लेम क्रिएट करणारच आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक पॉईंट त्यांनी दिला आहे
ओके. सो आपण एक्सपोर्ट मार्केट्स बघूया पहिल्यांदा. ॲपॅरलचे सगळ्यात जास्त एक्सपोर्ट्स कुठे होतं? US मध्ये, UK मध्ये, कॅनडा, रशिया, UAE आणि इटली. सर जर तुम्ही बघितले याच्यातले 3 देश जे आहेत ते ऑलरेडी जास्त हिट झालेले आहेत. US, UK आणि इटली या तिन्ही देशांना ऑलरेडी फार परिणाम भोगायला लागत आहे कोरोना व्हायरसचा, आणि त्याच्यामुळे त्यांच्या इकॉनॉमी स्लोडाऊन झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपोआपच त्याचा परिणाम आपल्या एक्सपोर्ट्सवर, भारताच्या एक्सपोर्ट्सवर होणार आहे. जर तुम्ही बघितलं, सोर्स कंट्रीजचा पण प्रॉब्लेम आहे, की ज्या अपॅरल इंडस्ट्रीसाठी आपल्याला जे रॉ मटेरियल लागतं ते आपण या 2 देशांमधून मागवतो, बांगलादेश आणि चायना. अगेन पुन्हा इथे चायना आहे, आणि चायनाचं आता प्रोडक्शन अजूनही पूर्ववत झालेलं नाही आहे, आणि कदाचित ते पुढे जाऊन कोरोना व्हायरसचा जर दुसरा उद्रेक झाला चायनामध्ये तर पुन्हा ते बंद देखील होऊ शकतं. सो हे कम्प्लीट अनसर्टन आहे. जर चायनामधून येणारा जो रॉ मटेरियल आहे ते जर कमी व्हायला लागलं तर तुमचं सप्लाय साईडचा पण प्रॉब्लेम होईल. डिमांड साईडचा प्रॉब्लेम तर आहेच एक्सपोर्ट्स बंद असल्यामुळे, पण रॉ मटेरियल मिळालं नाही तर कंपन्यांना फिनिश प्रॉडक्ट पण बनवणं कठीण जाणार आहे. रॉ मटेरियलच्या प्राइसेस देखील वाढतील, त्याच्यामुळे मटेरियल कॉस्टवर आणि त्यामुळेच प्रॉफिटवर प्रेशर येणार आहे. जर तुम्ही मित्रांनो इथे बघितलं, हा रिपोर्ट फार छान बनवला आहे, आणि इथे त्यांनी इम्पॅक्ट पण दिलेले आहेत प्रत्येक सेक्टरवर, किती पोटेन्शियल इम्पॅक्ट होऊ शकतो. 2 टाईप आहेत. पहिलं सप्लाय साईड, ते बघूया आपण, आणि त्याच्यानंतर आपण डिमांड साईडचे बघूया. सो अपॅरल इंडस्ट्रीमध्ये सप्लाय साईड प्रॉब्लेम म्हणजे कंपन्यांना फंक्शन करण्यासाठी, कंपनी चालण्यासाठी, अपॅरल बनण्यासाठी काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. तर सगळ्यात पहिल्यांदा रॉ मटेरियलचं प्राईस व्हेरिएशन. मी आत्ताच म्हटलं की चायना जर बंद झालं किंवा चायनाचं प्रोडक्शन तितकंसं झालं नाही तर रॉ मटेरियलच्या प्राइसेस वाढणार आहेत, आणि हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे कपड्याच्या बिझनेससाठी. त्यांच्या रॉ मटेरियलच्या प्राइसेस वाढणार, त्याच्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड फायनल प्रोडक्टच्या, एंड प्रोडक्टच्या प्राइसेस वाढणार. प्रोडक्शन शटडाऊनचा पण प्रॉब्लेम आहे, कारण सध्याचा जो लॉकडाऊन आहे त्याच्यामध्ये बरंच नुकसान झालेलं आहे, प्रोडक्शन बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे कॉस्ट प्रेशर आलेले आहेत ऑलरेडी ओनर्सवर. ऑलरेडी या ज्या कंपन्या आहेत त्यांचा कॅश फ्लोचा प्रॉब्लेम झालेला आहे. हे बघा, इथे कॅश फ्लो प्रॉब्लेम पण आहे. कॅश फ्लो प्रॉब्लेम पण हाय दाखवलेला आहे. प्रोडक्शन शटडाऊनमुळे हा हाय झालेला आहे, आणि लेबर फोर्सचा आणखीन एक मोठा प्रॉब्लेम आहे. आपण बघितले भारतातले सगळेचे सगळे लेबर्स पुन्हा पुन्हा आपल्या गावाला निघून गेलेले आहेत. ते काही लगेचच परत येणार नाही आहेत. मित्रांनो, हा कोरोना व्हायरसचा उद्रेक नीट क्लिअर होण्यासाठी किमान 6 महिने लागणार आहेत, कमीत कमी 6 महिने लागणार आहेत, आणि तेवढ्या काळात हे एवढे परत गेलेले लेबर पुन्हा परत येतील याची काही गॅरंटी देता येत नाही आहे. सो हे 3 मेजर हाय इम्पॅक्ट प्रॉब्लेम आहेत. त्याच्यानंतर सप्लाय चेन डिस्रप्शन. जसं आपण म्हटलं की चायना किंवा बांगलादेश मार्केट जर बंद झालं तर सप्लाय चेन डिस्रप्शन होईल, आपल्याला मटेरियल मिळणारच नाही. ते कदाचित चायनामध्ये किंवा डॉकमध्ये किंवा समुद्रामध्ये किंवा कस्टममध्ये कुठेतरी पडून राहील, आणि ते वेळेवर मिळणार नाही. सो तो एक सप्लाय चेनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर इम्पोर्ट्स आहे, पण इम्पोर्ट्सचं पण त्यांनी तसं सांगितलेलं की चायनामधून आपण इम्पोर्ट करतो. चायना इज द 4th लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर विथ इंडिया, आणि हा एक पर्टिक्युलर प्रॉडक्टसाठी प्युरिफाईड टेरिफ्थॅलिटिक ॲसिड PTA, आणि लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर ऑफ PSF. सो हे दोन्ही पॉलिएस्टर स्टेपल फायबर, हे दोन्हीही केमिकल्स जे आहेत ते आपल्याला अपॅरल टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये मेजर लागतात, आणि ते आपण चायनाकडून घेतो. सो चायना जर बंद झालं तर आपल्याला हे मेजर कॉम्पोनंट्स पण मिळायचे बंद होतील. हे झालं सप्लाय साईड. जर पुढचं बघितलं तर आहे डिमांड साईड, आणि डिमांड साईडमध्ये हे मीडियम इम्पॅक्ट आहे, आणि हा शेवटचा आहे तो हाय इम्पॅक्ट. अगेन डिमांड कुठली कमी होणार आहे तर एक्सपोर्ट्सची. आपण 60% आपलं एक्सपोर्ट्स होतं, ते त्याच्यावर हाय इम्पॅक्ट आहे. ते कमी होणार आहे, कदाचित ते शून्यावरच येईल. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे जर तुम्ही बघितलं, लॉकडाऊन रिस्ट्रिक्शनचा इम्पॅक्ट पण आहे डिमांडवर, कारण लोक जर घरातून बाहेरच पडले नाहीत तर ते कपडे घेणारच नाहीत, अपॅरल घेणारच नाही. तो हा इम्पॅक्ट कमी इथे होणार आहे. पण हा मीडियम इम्पॅक्ट आहे. मीडियम इम्पॅक्ट का? कारण जर बेसिक जी आपली कपड्याची रिक्वायरमेंट आहे ती तर लागणारच आहे, ते तर लोक घेणारच आहेत. पुन्हा कॉमर्स चालू राहणार आहे, त्याच्यामुळे कपड्याचं कन्झम्पशन तितकंसं इंडियामध्ये कमी होणार नाही. काही प्रमाणात होईलच, परंतु अगदी शून्यावर येणार नाही, किंवा बिलो 50% जाणार नाही.
आणि दुसरा पॉईंट आहे तो आहे कन्झ्युमर सेंटिमेंटचा. हा महत्त्वाचा आहे की आत्ता लोक सगळे जपून पैसे वापरायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे ते अनावश्यक खर्च टाळणार. मॉलमध्ये जसे जाऊन आपण एकाच्या ऐवजी 2 शर्ट घेऊन येत होतो, तशी सिच्युएशन होणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपोआपच कन्झम्पशन कमी झाल्यामुळे सेल्स कमी झाल्यामुळे मग या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर डिमांड साईड प्रेशर येणार आहे. सो जर तुम्ही अपॅरल इंडस्ट्रीमध्ये असाल तर अपॅरल इंडस्ट्रीला चांगलाच धक्का बसणार आहे, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. तुमचा सप्लाय साईड प्रॉब्लेम असणार आहे. जर तुम्ही चायनामधून बरंच रॉ मटेरियल इम्पोर्ट करताय तर त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह आत्ता शोधायला घ्या. ते ऑब्व्हियसली तुम्हाला महाग मिळणार आहेत, परंतु किमान ते मिळत राहतील. चायनामधून डिस्रप्शन होऊ शकतं, थांबू शकतं. सो जर तुम्हाला इंडियन सप्लायर त्याच्यासाठी मिळत असतील तर आत्ताच तुम्हाला या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अशा लोकांशी बोलून ॲटलिस्ट फोनवर ऑनलाईन बोलून त्यांचे कोटेशन घेणं आणि ती प्रोसेस तुम्हाला सुरू करायला लागेल. आणि डिमांड साईडचं जे आहे ते मित्रांनो हळूहळू वेळ लागेल याला पूर्ववत होण्यासाठी. पुढचे 6 महिने किमान 6 ते 9 महिने ही डिमांड कमीच राहणार आहे. जर तुम्ही इसेन्शियल बिझनेसमध्ये असाल, जर तुमचे जे कपड्याचा जो बिझनेस आहे तो लोकांना लागणारेच कपडे आहेत, अशा प्रकारच्या बिझनेसमध्ये असाल तर मित्रांनो तुम्हाला सेल थोडा बहुत मिळत जाईल. परंतु लक्झरी गुड्समध्ये थोडासा सेल याचा कमी होऊ शकतो. सो हा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या इंडस्ट्रीचा त्यांनी पोटेन्शियल इम्पॅक्ट पण दिलेला आहे, जो आपण आत्ताच बोललो. त्याच्यामुळे मी पुन्हा काही रिपीट करत नाही, परंतु हे जे इथे लिहिलेलं आहे करंट अँड पोटेन्शियल इम्पॅक्ट, तो तेच आहे जो मी आता तुम्हाला सांगितलं. सो ऑल ओव्हर जर तुम्ही बघितलं तर इट इज एक्सपेक्टेड टू डिक्लाइन बाय 10 to 12%. ठीक आहे. सो पुढच्या क्वार्टरमध्ये, पुढच्या 3 महिन्यामध्ये, एप्रिल मे जूनमध्ये साधारण एक 10 ते 12% घट या इंडस्ट्रीमध्ये होणार आहे, असं अनुमान आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे की पॉलिसी रेकमेंडेशन दिलेले आहेत, गव्हर्नमेंटनी काय करावं, पण आपण त्याच्यात नको जाऊया. अशा प्रकारे तुम्ही इथे या रिपोर्टमध्ये प्रत्येक इंडस्ट्रीचा रिपोर्ट बघू शकता. ऑटो आणि ऑटो कॉम्पोनंट्स ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. जर तुम्ही बघितलं ऑटोमोबाईल इंडस्ट्री 7% GDPच्या 7% इतकी आहे. खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि ऑटो इंडस्ट्री फार वाईट सिच्युएशनमध्ये आहे. ऑलरेडी ऑटोची डिमांड आधीच कमी झाली होती आणि त्यात हे कोरोना व्हायरसचं संकट आलं. जर तुम्ही बघितलं की एक्सपोर्ट मार्केट US आहे. अगेन US हिट झालेलं आहे. USने बॉर्डर्स बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे आता एक्सपोर्ट्स फारसं काही होणार नाही आहे. ओके. मेक्सिको, बांगलादेश, आफ्रिकन रिजन आणि एशिया. अगेन इथे एशिया म्हटलं की लार्ज पार्ट चायनाचा येतो. चायना पण इथे जे आहे त्यांच्या कन्झम्पशनवर देखील हा परिणाम होणारच आहे. ओके. हा झाला एक्सपोर्ट्सचं. आणि इम्पोर्ट जर तुम्ही बघितलं पुन्हा चायनाच आहे, कारण आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी बरंचसं रॉ मटेरियल चायनामधून येत आहे. त्याचसोबत ते जर्मनी, साऊथ कोरिया, जपान, थायलंडमधून पण येत आहे, पण लार्जली चायनामधून येत आहे. सो ऑटो इंडस्ट्रीला दोन्ही बाजूने प्रॉब्लेम आहे, सेल्स साईडने पण, सप्लाय साईडने पण, डिमांड साईडने पण. जर तुम्ही बघितलं इथे इम्पॅक्ट्स दिलेले आहेत. सो प्राईस व्हेरिएशन ऑफ की रॉ मटेरियल, अगेन सेम प्रॉब्लेम. चायनामधून येणारं आणि इतर देशांमधून येणारा प्रोडक्ट आता महाग होणार आहे रॉ मटेरियल, आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग महाग होणार आहे. त्याच्यानंतर या बिझनेसला प्रोडक्शन शटडाऊनचा तर खूप मोठा फटका पडलेला आहे. साधारण 1 ते 2 महिना प्लांट बंद ठेवणं खूप खर्चिक काम आहे. त्या प्लांटच्या कॉस्ट सहन कराव्या लागतात. प्रोडक्शन होत नाही आहे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी होत नाही आहे, पैसे येत नाही आहेत, परंतु ज्या कॉस्ट आहेत त्या कॉस्ट मात्र त्याचा खर्च करावाच लागतो आहे. जर तुम्ही बघितलं सप्लाय चेन डिस्रप्शन हा एक प्रॉब्लेम आहे. लेबर फोर्स हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, जो या इंडस्ट्रीला हमखास त्रास देणार आहे. त्याचप्रमाणे डिमांड साईड, अगेन लॉकडाऊनमुळे कारचा किंवा इतर ऑटोमोबिलचा कोणी विचारच करत नाही आहे, कारण जर बाहेर जायचंच नाही आहे तर आपल्याला कार्स का घ्यायच्यात असा विचार होतो आहे. आणि याचा एक्झॅक्टली अपोजिट विचार पण होतो आहे मित्रांनो. काही पर्टिक्युलर क्लासमध्ये, काही पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये लोक विचार करत आहेत की आता जर मला बाहेर जायचं आहे तर मी पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊ शकत नाही, कारण तिथे रिस्क आहे मला कोरोनाचं संक्रमण होण्याची, तर मी माझ्या प्रायव्हेट कारने जाईल. सो प्रायव्हेट कार्सची जी विक्री आहे ती काही क्षेत्रांमध्ये, काही भागांमध्ये वाढलेली दिसेल, पण ओव्हरऑल इंडियन मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही खूप खाली जाणार आहे, खूप डाऊन जाणार आहे.
ओके. कन्झ्युमर सेंटिमेंट पण आहेच, कारण लोकांना भीती आहे पैसे आता वाचवण्याची. सो कोणी जास्त गाडीसारख्या गोष्टींमध्ये कोणी खर्च करणार नाही. जर तुम्ही बघितलं, नुकताच मारुतीने एक ऑफर दिलेली आहे की जर गाडी घेतल्यानंतर 1 वर्षाचा आत तुमचा जॉब गेला तर तुम्हाला EMI भरायची गरज नाही. मारुती ती गाडी परत घेऊन टाकेल तुमच्याकडून, परत बायबॅक करेल. त्याच्यामुळे तुम्हाला ती गाडी पण तर मिळणार नाहीच, परंतु त्यासोबत तुम्हाला EMI भरण्याची पण गरज लागणार नाही. सो अशा प्रकारच्या इनोव्हेटिव्ह ऑफर आपल्याला द्यायला लागतील, तरच आपल्याला कस्टमरपर्यंत पोहोचता येईल. अदरवाईज मित्रांनो, कस्टमर हाताची घडी घालून बसलेला आहे, तो काय आता ती घडी लवकर उघडेल असं वाटत नाही. त्याच्यानंतर अगेन इथे पण करंट आणि पोटेन्शियल इम्पॅक्ट आहे, तो तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. त्याच्यानंतर तिसरी इंडस्ट्री आहे एव्हिएशन आणि टुरिझम. ही इंडस्ट्री तर फार वाईट अवस्थेत आहे, कारण ट्रॅव्हलच बंद आहे सगळीकडे, सगळ्या जगाचं. त्याच्यामुळे एव्हिएशन, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. आणि इथे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आपल्याला. पण जर तुम्ही बघितलं, अगेन की डेस्टिनेशन कंट्रीजमध्ये चायना आहे. चायनाचा इतका मोठा हात आहे पूर्ण जगाच्या इकॉनॉमीमध्ये. 17% ऑफ द वर्ल्ड GDP कम्स फ्रॉम चायना. सो पूर्ण जगाचं जेवढं उत्पादन आहे त्याचं 17% फक्त चायना या एका देशातून येत आहे. म्हणून जर चायनाला अफेक्ट झाला, चायना जर पडलं, चायना जर खाली गेलं, तर पूर्ण जगामध्ये त्याचे पडसाद उमटणारच आहेत. ओके. इथे आपण बघूया सप्लाय साईड काय आहे. सो जर तुम्ही बघितलं, एव्हिएशनमध्ये प्राईस व्हेरिएशनचा काय फारसा परिणाम नाही आहे, कारण इंटरनॅशनल डोमेस्टिक ट्रॅव्हल बंदच आहेत. त्याच्यामुळे डिमांड पण कमी झालेली आहे, फ्युएलची प्राईस कमी झालेली आहे. ओके. सो इथे प्राईस मोठा प्रॉब्लेम नाही. मोठा प्रॉब्लेम काय आहे, कॅश फ्लो, कारण कस्टमर येतच नाही आहेत. सो हा मेजर कॅश फ्लो प्रॉब्लेम आहे सगळ्या विमान कंपन्यांना आणि टूर कंपन्यांना. त्यांना त्यांच्या एम्प्लॉईचे पगार द्यायचे, त्यांना त्यांची महागडी विमानं, गाड्या सगळ्या मेंटेन करायच्या आहेत, आणि त्याच्यासाठी लागणारा पैसा आहे तो काही येत नाही आहे. ओके. सो कॅश फ्लो इज बिगेस्ट प्रॉब्लेम. लेबर इज अगेन बिगेस्ट प्रॉब्लेम. कारण जसं आपण म्हटलं की अनस्किल्ड लेबर तर आता कम्प्लिटली गायब झालेलं आहे सीनमधून, आणि जे स्किल्ड लेबर आहे ते पण कितपत घराबाहेर निघेल याचा विचार करूनच इंडस्ट्रीला पुढे जावं लागेल, कारण लवकर काही लोक घराबाहेर पडतील असं वाटत नाही आहे. लॉकडाऊन जो आहे तो वाढण्याचे चान्सेस देखील तितकेच आहेत. जर तुम्ही बघितलं डिमांड साईडला, तर खूप वाईट परिस्थिती आहे, कारण लोक ट्रॅव्हल करणारच नाही आहेत. इंटरनॅशनल ट्रॅव्हल तर कम्प्लीट अवॉइड करणार आहेत लोक. डोमेस्टिक ट्रॅव्हल थोडंफार चालू होईल, परंतु त्याच्यामध्ये लेजरचा पार्ट कमी असेल, त्याच्यामध्ये पिकनिक, ट्रिप्स त्यांचा पार्ट खूप कमी असेल. सो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला घट्ट पकडून बसायचं आहे. पुढचे 9 महिने कस्टमर्स फारसे फिरकणार नाही आहेत. जे आहेत ते कस्टमर तुम्हाला ऑलरेडी जे कस्टमर तुमचे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय बिझनेस मिळवता येईल त्याचा विचार करा. नवे कस्टमर फारसे येतील असं वाटत नाही आहे. ज्या सेगमेंटमध्ये ते येत आहेत, फॉर एक्झाम्पल थोडंफार बिझनेस ट्रॅव्हल सुरू होईल. सो जर बिझनेस ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला संधी आहे. पण अदरवाईज लक्झरी ट्रॅव्हल जे आहे ते फार हिट घेणार आहे, कारण लोकांकडे जरी पैसा असला लक्झरी ट्रॅव्हलसाठी, त्यांना जायची इच्छा असली तरीसुद्धा काही कायदे कानून, नियम आणि आजारची भीती या गोष्टींमुळे लोक ट्रॅव्हल करणार दूरवर ढकलतील, अवॉइड करतील. सो ही एक इंडस्ट्री आहे ज्याची पुढील काही महिन्यामध्ये 8 ते 9 महिन्यामध्ये अवस्था फार बिकट होणार आहे. त्याच्यानंतर पुढची इंडस्ट्री आहे मित्रांनो बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन. हेवी इंडस्ट्री आहे. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचं आपण गेल्या 3 ते 4 वर्षात बघतो आहोत, ऑलरेडी फार नुकसान होत आहे. ऑलरेडी फार लो होती इंडस्ट्री. त्याच्यामध्ये अनेक काही प्रॉब्लेम्स आले, जसं की नोटाबंदीनंतर ह्या इंडस्ट्रीची उतरती कळाच लागलेली आहे गेल्या 4 वर्षांमध्ये, आणि त्याच्यात आता हा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि इथे तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्टीचा हाय इम्पॅक्ट दिसतो आहे आपल्याला. प्राईस व्हेरिएशन ऑफ रॉ मटेरियल. अगेन आपल्याला बिल्डिंगसाठी जे रॉ मटेरियल लागतं, स्टील लागतं, सिमेंट लागतं, त्याच्या प्राइसेस वाढणार आहेत, आणि त्याच्यामुळे हे रॉ मटेरियलचे प्राइसेस वाढणार आहेत. प्रोडक्शन शटडाऊनचा प्रॉब्लेम आहे. अनेक प्रोजेक्ट्स आहेत जे प्रोजेक्ट्स कदाचित चांगले होते, प्रॉफिटेबल होते, परंतु आता ते बंद पडलेले आहेत. त्याच्यासाठी लेबरच नाही आहे. लॉकडाऊनमुळे कामं थांबलेली आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरचं प्रोजेक्टचं कॉस्ट प्रेशर वाढतं आहे.
कॅश फ्लो कन्स्ट्रेंट आहे, लोक काही लवकर घरं घेणार नाही आहेत. ह्या सेगमेंटमध्ये तर लोक लगेच पैसे टाकणारच नाही आहेत. त्याचा उलट इन्फॅक्ट होणार आहे की लोक आता रेंटलवर जास्त राहण्याचा विचार करतील. सो भाडेतत्वावर जी घरं असतील ती जास्त लवकर विकली जातील. परंतु कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये मात्र नुकसान होणार आहे. जर तुम्ही फ्लॅट विकण्याच्या किंवा बिल्डिंग विकण्याच्या किंवा कमर्शियल प्रॉपर्टी विकण्याच्या बिझनेसमध्ये जे आहेत त्यांना हिट होणार आहे. परंतु रेंटल मात्र माझ्या मते चांगलं चालेल. जर तुम्ही बघितलं अगेन लेबर फोर्स इज अ बिगर प्रॉब्लेम आणि सप्लाय चेन डिसरप्शन इज ऑल्सो अ बिगर प्रॉब्लेम. डिमांड साईडला जर तुम्ही बघितलं तर जसं आपण म्हटलं की लॉकडाऊनमुळे लोक काही ज्यांना घ्यायचं आहे ते पण घर बघायला बाहेर पडू शकत नाही. आणि कन्झ्युमर सेंटिमेंटचा पण प्रॉब्लेम आहेच की जर पुढच्या काही वर्षांमध्ये पुढच्या वर्षभरात माझा जॉब गेला तर मग EMI कसा भरू असा विचार करून लोक आपलं प्रॉपर्टी घेण्याचं जे प्लॅनिंग आहे ते पुढे ढकलत आहेत. आणि ते साहजिक आहे, ते बरोबर आहे, ते होणारच आहे. त्याच्यामुळे हा खूप मोठा फटका या इंडस्ट्रीला पडणार आहे. त्याच्यानंतर केमिकल आणि पेट्रोकेमिकल इंडस्ट्री. सो इथे तर फार इंटरेस्टिंग आहे. जर तुम्ही बघितलं आपलं डोमेस्टिक प्रोडक्शन जे आहे केमिकलचं ते 27 मेट्रिक टन आहे आणि कन्झम्पशन जे आहे म्हणजे वापर जो आहे तो 37 मेट्रिक टन आहे. म्हणजे इथे 10 मेट्रिक टनचा फरकच जाणवतो बघा. सो आपल्याला उरलेलं जे 26% कन्झम्पशन आहे ते इम्पोर्ट करायला लागतं आहे, बाहेरच्या देशांमधून मागवावं लागतं आहे. आणि जर बाहेरच्या देशांमध्ये प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी थांबली असेल तर तिथून आपल्याला ते मागवणं खर्चिक ठरणार आहे किंवा कदाचित मिळणारच नाही आहे. पुन्हा इथे चायनाच आहे, या रिपोर्टमध्ये दाखवलेलं नाही आहे. परंतु मित्रांनो आपले जे केमिकल इंडस्ट्रीमध्ये साधारण 45% रॉ मटेरियल जे आहे ते चायनामधून येत आहे. सो चायनाचं प्रोडक्शन थांबलं तर आपोआप सगळीकडे याचा परिणाम होणार आहे. त्यातही वाईट गोष्ट अशी की चायनामध्ये ज्या शहरांमध्ये सगळ्यात जास्त केमिकल प्रोडक्शन होतं त्या शहरांपैकी प्रमुख शहर होतं वुहान, जिथे हा आउटब्रेक होता. जे वुहान शहर गेले 60 दिवसापासून 70 दिवसापासून बंद आहे कम्प्लिटली. त्याच्यामुळे रॉ मटेरियल प्रोडक्शन थांबलेलं आहे. ते प्रोडक्शनमुळे थांबल्यामुळे कॉस्ट वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम आता जगभर या केमिकल आणि पेट्रोकेमिकल या क्षेत्रामध्ये दिसणार आहे. जर तुमच्या बिझनेसमध्ये जे रॉ मटेरियल येणार आहे ते चायनामधून येणार असेल तर हमखास या बिझनेसला अफेक्ट होणार. पण जर चायना व्यतिरिक्त इतर देशातून किंवा भारतातूनच तुमचं रॉ मटेरियल येत असेल तर मित्रांनो तुमच्या बिझनेसला फारसा फरक पडेल असं वाटत नाही. अगेन सगळीकडे जर तुम्ही बघितलं तर हाय आहे फक्त सप्लाय चेनमध्ये आणि लेबर फोर्समध्ये मीडियम आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं डिमांड साईडला लॉकडाऊनमुळे अगेन कन्झम्पशन कमी, त्याच्यामुळे जे कन्झ्युमर डिमांड कमी असल्यामुळे केमिकल्स पेट्रोकेमिकलचा शॉर्ट टर्म मीडियम टर्म सेल कमी होणार आहे. फक्त इसेन्शियल कॉम्पोनंट जे आहेत जसं की फर्टिलायझर, शेती मात्र चालू आहे त्याच्यामुळे शेतीला खतं लागतात रासायनिक, त्याचा बिझनेस मात्र चालू आहे, त्याच्यावर फारसा परिणाम होईल असं वाटत नाही. ओके, मीडियम टर्ममध्ये पण फार काही चांगलं इथे प्रोजेक्शन दाखवलेलं नाही आहे KPMGने. आणि एक्सपोर्टचं तर काय बोलायलाच नको कारण इथे आपणच स्वतः इम्पोर्ट करत आहोत, आपलंच कन्झम्पशन पूर्ण होत नाही आहे. त्याच्यामुळे एक्सपोर्ट्स आपण काही फारसं करू शकत नाही आहे इथे. त्यानंतर मित्रांनो कन्झ्युमर रिटेल आणि इंटरनेट बिझनेस म्हणजे इन शॉर्ट रिटेल बिझनेस आहे. रिटेल बिझनेसचे दोन भाग केलेले आहेत त्यांनी, एक इसेन्शियल रिटेल, एक नॉन इसेन्शियल रिटेल. ओके, इथे अगेन त्यांनी बघा दाखवलेलं आहे आपल्याला की कुठे कुठे हाय रिस्क आहे. अगेन रॉ मटेरियलमध्ये सगळीकडे हाय रिस्क आहे. इम्पोर्ट्समध्ये रिस्क आहे कारण इम्पोर्ट्समध्ये जास्त आपला परिणाम होणार आहे. सेम रिझन तेच आहे की चीनमध्ये मधून आपला बराचसा माल येतो आहे, रॉ मटेरियल चीनवर आपण डिपेंडंट आहोत आणि गोईंग फॉरवर्ड आपल्याला पुढील काही वर्षांमध्ये चीनवरचं हे परावलंबित्व कमी कमी करत जावं लागणार आहे आणि आपल्याला आपल्या देशामध्ये स्वयंपूर्ण व्हावं लागणार आहे. सो हे ग्लोबलायझेशनच्या उलट्या दिशेने आपण चाललेलो आहोत. त्याच्यानंतर इथे बघितलं तुम्ही प्रोडक्शन शटडाऊनचा परिणाम जाणवतो आहे, कॅश फ्लोचा परिणाम जाणवतो आहे, सप्लाय चेन डिस्रप्शनचा परिणाम जाणवतो आहे आणि लेबर फोर्सचा परिणाम देखील हाय आहे. काही ज्या इसेन्शियल इंडस्ट्रीज आहेत त्या मात्र चालू आहेत
तिथे फारसा त्रास जाणवत नाही. जसं तुम्ही बघितलं की आता डीमार्टमध्ये, ॲमेझॉनमध्ये काही इसेन्शियल गोष्टींना परमिशन दिलेली आहे. स्पेशली फूड, मेडिसिन्स रिलेटेड गोष्टींना परवानगी दिलेली आहे. तर त्या इसेन्शियल्स मात्र चालू राहतील. FMCG मात्र चांगल्या प्रकारे चालू राहील. पण जे नॉन इसेन्शियल आयटम्स आहेत त्याच्यावर थोडं बर्डन येणारच आहे. अगेन इथे बघा इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियलमध्ये त्यांनी दिलेलं आहे की इसेन्शियलमध्ये उलट आहे, ग्रोथ दिसेल, कारण लोक जास्तीत जास्त माल घेऊन तो घरामध्ये स्टॉक करत आहेत. पुढचं वर्षभर तरी किमान लोक अशा प्रकारे करणार आहेत. जास्तीत जास्त बाहेर जाणं अवॉइड करणार. त्याच्यामुळे एकदाच माल ते स्टॉक करून ठेवणार किंवा जास्तीत जास्त स्टॉक करणार. किमान महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, ज्यांना शक्य ते माल स्टॉक करणार. त्याच्यामुळे कन्झम्पशन वाढणार आहे. ओके. जर तुम्ही बघितलं आत्ता डीमार्टचा शेअर मात्र वाढतो आहे. मार्केट्स पडत आहेत पण डीमार्टसारख्या कंपन्यांचा शेअर वाढतो आहे. हेच इंडिकेशन आहे की ते इसेन्शियल बिझनेसमध्ये आहेत आणि त्यांची ग्रोथ होणारच आहे. नॉन इसेन्शियलमध्ये मात्र प्रॉब्लेम आहे, कारण तिथे कॅश फ्लोचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येणार आहे आणि प्रोडक्ट्सचं शेल्फ लाईफचा प्रॉब्लेम होणार आहे. जे नॉन इसेन्शियल प्रोडक्ट्स पहिल्यांदा ज्या फ्रिक्वेन्सीने विकले जात होते तसे ते विकले जाणार नाहीत, कारण लोक आता मॉल्समध्ये जाणारच नाही आहेत, कमी जाणार आहेत. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ते शेल्फवर पडून राहणारे प्रोडक्ट ते उचलले जाणार नाही आहेत. सो हा खूप मोठा फरक पडेल. त्याच्यातमध्ये पण जर तुम्ही ॲपॅरेल, ड्युरेबल्स, रेस्टॉरंट आणि अदर ऑन प्रिमाइस सर्व्हिस जसं जिम, सलून, हे सगळं या इंडस्ट्रीमध्ये येतं. या सगळ्या इंडस्ट्री हिट झालेल्या आहेत आणि ह्या अजून वाईट हिट होणार आहेत. त्याच्यानंतर एज्युकेशन इंडस्ट्रीला रिसेशन प्रूफ इंडस्ट्री म्हटलं जातं, कारण आर्थिक परिस्थिती कशीही असो त्यातून बाहेर निघण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे शिक्षणावरचा खर्च तितकासा कमी होत नाही. ऑब्व्हियसली जे फॅन्सी खर्च आहेत शिक्षणातले ते कमी होतील, अननेसेसरी फीज, अननेसेसरी प्रॉडक्ट्स कमी होतील, परंतु जे कोर शिक्षणाची जे आहे ते मात्र खर्च लोक करतातच. त्याच्यामध्ये दुसरा एक परिणाम आता जाणवणार आहे की जर बाहेर आपापसात मिसळायचंच नाही आहे एकमेकांना, तर पालकांना आपल्या मुलांना बाहेर शिकायला पाठवणं जास्त कठीण वाटणार आहे. कदाचित हे पूर्ण वर्ष पालक वाट बघतील, मुलांना शाळेत पाठवणारच नाही. सो अकॅडमिक इयरची पूर्ण नुकसान होऊ शकतं. ज्या शाळा किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहेत ज्या कमी फीजवर काम करत आहेत किंवा गव्हर्मेंटच्या जशा शाळा आहेत त्या शाळांमध्ये बर्डन आहे, कारण तिथे फीज लवकर येणार नाही आहे, वेळेवर येणार नाही आहे आणि त्यांच्याकडे एवढं तंत्रज्ञान आणि एवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे की या शाळा आणि जे बेसिक कॉलेजेस आहेत ते अगदी ऑनलाईन आपला सगळा अभ्यासक्रम घेऊन जातील, एवढं इन्फ्रास्ट्रक्चर पण नाही आहे. सो अशा बिझनेसेसना नक्की हिट होणार आहे. जे प्रीमियम बिझनेसेस आहेत, इंटरनॅशनल स्कूलसारख्या, स्किलिंग इन्स्टिट्यूटसारख्या, ज्यांच्याकडे कॅश आहे ते आता ही कॅश गुंतवतील टेक्नॉलॉजीमध्ये आणि भले मुलं किंवा स्टुडंट, विद्यार्थी शिकायला आले नाहीत तरीसुद्धा त्यांच्या घरी ऑनलाईन जाऊन शिकवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करता येईल. सो ही इंडस्ट्री म्हटलं तर पार्टली हिट होईल, पार्टली होणार नाही, अर्धी हिट होईल, अर्धी होणार नाही. त्यानंतर मित्रांनो एज्युकेशन झाल्यानंतर आपण पुढची इंडस्ट्री बघूया, फायनान्शियल सर्व्हिसेस, बँकिंग अँड NBFC. सो अगेन फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो नॉन परफॉर्मिंग असेट्सचा असणार आहे. जे लोन्स दिलेले आहेत ऑब्व्हियसली डिफॉल्टर वाढणार, लोन परत करण्याची लोकांची आता तेवढी मानसिकता नाही आहे आणि त्यांची तेवढी आर्थिक परिस्थिती देखील राहिलेली नाही आहे. सो या दोन्ही गोष्टींचा परिणाम होणार आहे बँकिंग आणि NBFCवर. परंतु गव्हर्मेंट या बाबतीत चांगलं करत आहे. गव्हर्मेंट बरेचसे स्टिम्युलस पॅकेजेस देत आहे जेणेकरून फायनान्स इंडस्ट्री आणि बँकिंग इंडस्ट्री नीट चालू राहील आणि या संकट काळामध्ये पण लोकांना लोन्स मिळतील याची गव्हर्मेंट तयारी करत आहे. सो जर तुम्ही बघितलं बँक्समध्ये ओव्हरऑल इम्पॅक्ट जर तुम्ही बघितला, बँकची प्रॉफिटेबिलिटी कमी होणारच आहे, कारण जे लोन्स आहेत ते लोन्स कमी पर्सेंटेजमध्ये लोकांना द्यावे लागतील. सो पहिल्यासारखं चांगल्या पर्सेंटेजमध्ये लोक लोन घेणार नाहीत, कमी व्याजावर ते द्यावे लागतील
आणि त्याच्यामध्ये डिफॉल्टर्स पण वाढलेले असतील. सो या दोन्ही बाजूने बँक्सना प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे प्रॉफिटेबिलिटीवर प्रेशर असणार आहे. मी हा पूर्ण रिपोर्ट इथे वाचून दाखवत नाही आहे, कारण तो तुम्ही बघून समजू शकता. थोडक्यात काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स इंडस्ट्रीचं पण इथे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं आहे की 19 सालमध्ये कसं होतं, 20मध्ये कसं होतं आणि किती ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. ऑब्व्हियसली इन्शुरन्स इंडस्ट्री ग्रो होणार आहे, कारण लोकांच्या इन्कमची आणि लाईफची दोघांची आता गॅरंटी राहिलेली नाही आहे आणि या दोघांचा इन्शुरन्स लोक नक्की जास्त घेतील. सो इथे ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. जर तुम्ही इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये असाल तरी तुमच्यासाठी कदाचित चांगली बातमी आहे. त्यानंतर मित्रांनो, फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आपण हे बघितलं फायनान्शियल सर्व्हिसेस. आता फूड अँड ॲग्रिकल्चर बघूया. ॲग्रिकल्चरमध्ये फारसा फरक होणार नाही आहे. फूडमध्ये पण लार्जली आपली डोमेस्टिक कन्झम्पशन असणार आहे, त्याच्यामुळे इथे पण आपल्याला फार फरक जाणवेल असं नाही. फक्त फूड प्रोडक्शनमध्ये प्रॉब्लेम आहे, थोड्याशा प्राइसेस वाढतील. पण जर तुम्ही बघितलं की भारताचं जे एक्सपोर्ट्स आहे तिथे थोडं हिट होईल, स्पेशली डेअरी स्पायसेस मसाले हा आपला खूप मोठा बिझनेस आहे. जसं आपण आत्ता बघितलं, लॉकडाऊनमुळे आंबे एक्सपोर्ट झालेच नाही आहेत. मँगोमधून जो रेव्हेन्यू यायचा तो काही आता आलेलाच नाही आहे. स्पेशली तो सगळा महाराष्ट्रात यायचा आणि त्याचं नुकसान झालेलं आहे. सो एक्सपोर्ट्स रिलेटेड ऑब्व्हियसली फूडमध्ये नुकसान आहेच. आणि इथे पण तुम्ही बघितलं की मेजर प्रोसेस फूड सेगमेंटमध्ये डेअरी 29% आहे, एडिबल ऑइल 32%, सेरेल्स 10%. हे कन्झम्पशन होतच राहणार, हे काही कमी होणार नाही. जेवढी पोटं आहेत ती पोटं भरण्यासाठी या गोष्टी लागणारच आहेत. ओके, याच्यामध्ये पण इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल अशा कॅटेगरीज त्यांनी केलेल्या आहेत आणि कोणावर हाय इम्पॅक्ट आहे, कोणावर लो इम्पॅक्ट आहे ते पण आपल्याला इंडस्ट्री वाईज इथे दिलेलं आहे. सो तुम्ही तुमच्या इंडस्ट्री वाईजनुसार बघू शकता इथे. उदाहरणार्थ बेकरी, कन्फेक्शनरी, QSR, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट ते हाय इम्पॅक्टेड आहेत. त्याऐवजी जर तुम्ही बघितलं सेरेल्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, फ्रूट, ॲग्री त्यांना लो इम्पॅक्ट आहे, कारण ते कन्झम्पशन कुठे जात नाही आहे, डिमांड कुठे जाणार नाही आहे. हे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे जे इकॉनॉमिक स्लोडाऊन आहे हा काही पूर्ण आयुष्यभर राहणार नाही, हा काही काळ राहणार आहे. तो काळ 6 महिने, 9 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष असू शकतो जास्तीत जास्त. पण हा काळ जो आहे तो डिमांड कमी करणार आहे, तो डिमांड शून्य करणार नाही. डिमांड ही असणारच आहे आणि त्यासोबत नव्या डिमांड्स पण क्रिएट होणार आहेत. जसं सिच्युएशन बदलते तशा नव्या डिमांड्स क्रिएट होणार. नव्या डिमांड्सना सॅटिस्फाय करणारे प्रोडक्ट्स आपल्याला बनवता आले पाहिजेत आणि तर तुम्ही या स्लोडाऊनमध्ये पण तग धरून राहू शकता. सो कस्टमरची डिमांड कशी बदलते त्याच्याकडे लक्ष द्या आणि कस्टमरची डिमांड कुठे वाढते आहे त्याच्याकडे पण लक्ष द्या. ओके. सो ऑनलाईन फूड डिलिव्हरीमध्ये कसा इम्पॅक्ट पडणार आहे, हा इम्पॅक्ट दाखवलेला आहे त्यांनी. कारण ॲग्री इनपुट्समध्ये काही इम्पॅक्ट नाही आहे, फूड प्रोसेसिंगमध्ये फार इम्पॅक्ट नाही आहे. फक्त पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये हा फरक पडणार आहे. पोल्ट्री इंडस्ट्रीला नुकसान आहे आणि बाकी जे नॉर्मल एक्सपोर्ट आयटम चहा, राईस, मीट, स्पायसेस हे कंटिन्यू राहणारच आहे. याची डिमांड थोडीशी कमी होणार आहे, पण डोमेस्टिक डिमांड मात्र चालू राहील. त्याच्यानंतर ई कॉमर्स इंडस्ट्री ही हेवीली इम्पॅक्ट होते, कारण त्यांना चालू तर राहायचं आहे, पण पॉलिसीज अजून क्लिअर नाही आहेत, गव्हर्नमेंटचे रूल्स अजून क्लिअर नाही आहेत त्याच्या बाबतीत. सप्लाय चेनचा प्रॉब्लेम मेजर असणार आहे. लोकांचे एक्सपेक्टेशन्स बदलल्या आहेत. डिलिव्हरी त्यांना लवकर पाहिजे असेल, सेफ डिलिव्हरी पाहिजे असेल. सो या सगळ्या गोष्टींमुळे ई कॉमर्सवर पण प्रचंड प्राईस प्रेशर येणार आहे. सो जसं आपल्याला जी सवय लागलेली ई कॉमर्सच्या वस्तू ऑनलाईन स्वस्त मिळत होत्या तसं कदाचित मिळणार नाही. तुमच्या दुकानामध्ये जाणारी किंमत आहे तेवढीच किंबहुना कदाचित थोडी जास्त पण ई कॉमर्ससाठी तुम्हाला द्यावी लागेल. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर पुढची इंडस्ट्री बघूया. मेटल्स अँड मायनिंग. सो अगेन ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. 2.4% ऑफ ग्रॉस व्हॅल्यू ॲड यांची आहे GDP मध्ये. आणि इथे जर तुम्ही बघितलं
ओके, एक्सपोर्ट शेअर बघा किती आहे. आयर्न अँड स्टीलचं एक्सपोर्ट जास्त आहे 3%. गोल्ड अँड अदर प्रिशियस मेटल, ज्वेलरी. सो आपण जी इंडियाचं जे ज्वेलरी मार्केट आहे त्याचं एक्सपोर्ट्स खूप चांगलं होतं, परंतु आता हा ऑब्व्हियसली स्टँड स्टील होणार आहे, कारण युरोपियन मार्केटमध्ये जास्त माल विकला जातो आणि युरोपियन मार्केट आता ऑलमोस्ट या सगळ्या गोष्टी बंदच करणार आहे. ॲटलिस्ट पुढचे 8 ते 9 महिने या सगळ्या गोष्टींवरचा खर्च खूप कमी होणार आहे. त्याच्यामुळे ज्वेलरी इंडस्ट्रीला फार चांगले दिवस, एक्सपोर्ट्स इंडस्ट्रीला फार चांगले दिवस नाही आहेत. पण भारतीयांचं सोन्याचं प्रेम काही कमी होणार नाही आहे आणि जसजसं मार्केट पडतं आहे तसतसं सोन्याची किमती वाढत आहेत. त्याच्यामुळे डोमेस्टिक हे मात्र जास्त प्रकारे डिमांड असेल. लोकांनी आपले लपवलेले पैसे काढून आता पुन्हा सोनं घ्यायला सुरुवात करतील. जसं लॉकडाऊन संपेल लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतील असा अंदाज आहे. त्याच्यामुळे डोमेस्टिक मार्केटमध्ये ज्वेलरीचा काही परिणाम नाही आहे, परंतु एक्सपोर्ट्स मार्केटमध्ये नक्की होईल. त्याच्यानंतर इतर जर तुम्ही बघितलं की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स कमी होणार आहेत, रिअल इस्टेट इंडस्ट्री कमी होणार आहेत, लोक घर घेणं आणि घर बांधणं या गोष्टी कमी करणार आहेत. त्याच्यामुळे इतर जे मेटल आहेत, आयर्न, स्टील या गोष्टींचं पण कन्झम्पशन आपोआप कमी होणार आहे. परंतु ही फार हिट नाही आहे इंडस्ट्री, ही थोडी बहुत प्रकारात चालू राहील. याचं कारण हे की गव्हर्नमेंटला इन्फ्रास्ट्रक्चरवर स्पेंडिंग करत राहावं लागणार, कारण त्यातूनच जॉब निर्माण होणार आहेत, त्यातूनच लोकांच्या घरात पैसा जाणार आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट स्पेंडिंग चालू ठेवेल हेवी इंडस्ट्रीसाठी आणि त्याचा फायदा मेटल इंडस्ट्रीमध्ये असलेल्या लोकांना नक्की होईल. MSMEs ही बघा, MSMEsमध्ये आपण सगळेच येतो, मीडियम स्मॉल एंटरप्राइजेस. सो जर तुम्ही बघितलं 30% ऑफ GDP जे आहे ते MSMEमधून येते. 114 मिलियन लोक MSMEमध्ये काम करत आहेत, मायक्रो स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्री. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं एक्सपोर्ट्स जे आहे ते 125 बिलियनचं एक्सपोर्ट्स आपण करतो आहे. छोटे मोठे पार्ट्स जे आहेत बनवून एक्सपोर्ट्स करणाऱ्या छोट्या मोठ्या बऱ्याचशा कंपन्या आहेत भारतामध्ये, ज्या खरं भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा ज्या म्हटल्या जातात त्या आहेत. त्या प्रॉफिटेबल पण आहेत, गव्हर्नमेंटला जास्त लोड पण देत नाही आहेत आणि गव्हर्नमेंटला उत्पन्न पण चांगलं मिळून देतात, अशा या MSMEs आहेत. MSME टिकवण्यासाठी गव्हर्नमेंट बरंच स्पेंड करेल आणि MSMEला ते टिकवून ठेवतीलच असं मला अंदाज आहे, असं मला वाटतं आहे. जर तुम्ही बघितलं अगेन MSME खूप वाईड सेक्टर आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांचा मिळून आहे. त्याच्यामुळे इथला इम्पॅक्ट सांगणं तसं कठीण आहे, पण इथे मेजर इम्पॅक्ट मित्रांनो लेबर फोर्समुळे होणार आहे, मेजर इम्पॅक्ट कॅश फ्लोमुळे होणार आहे. नवीन ऑर्डर्स येणार नाहीत, ऑर्डर्स कमी येतील, प्राईस प्रेशर असेल, तुमचे अडकून राहिलेले पैसे परत येणं थोडं कठीण होणार आहे आणि या सगळ्याचा परिणाम कॅश फ्लोवर होणार आहे. सो जर तुम्हाला कॅश फ्लो मॅनेज करता आला आणि तुमचं लेबर मॅनेज करता आलं तर मित्रांनो हळूहळू जेव्हा मार्केट्स ओपन होतील, डिमांड सुरू होईल यायला, त्यावेळेला तुम्ही चांगल्या स्टेबल पोझिशनमध्ये असाल. पण ओव्हरऑल यांनी इथे हाय दाखवलेला आहे इम्पॅक्ट. सो MSME इज वन ऑफ द हायेस्ट इम्पॅक्टेड सेगमेंट. त्याच्यामध्ये पण MSME जे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, टुरिझममध्ये, लॉजिस्टिक्समध्ये त्यांच्या बिझनेसमध्ये शार्प ड्रॉप होणार आहे. काही काळापुरता का होईना पण भरपूर कमी होणार आहे त्यांचं बिझनेस. आणि इतर ज्या इंडस्ट्री आहेत त्या ऑब्व्हियसली ह्या सगळ्या सिस्टमचा भाग असल्यामुळे तिथे पण थोडा बहुत परिणाम जाणवणारच आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखादं सॉफ्टवेअरच्या बिझनेसमध्ये असाल जे सॉफ्टवेअर हॉस्पिटॅलिटी किंवा एव्हिएशन इंडस्ट्रीसाठी बनवत आहे. सो एव्हिएशन इंडस्ट्री डीप झाली तर आपोआप तुमचं सॉफ्टवेअर बिझनेस पण डीप होणार आहे. जरी IT इंडस्ट्रीला फारसा फरक पडणार नसेल तरीसुद्धा जर तुमचा कस्टमर इम्पॅक्ट होणार असेल तर तुम्हाला नक्की त्याचा इम्पॅक्ट जाणवणारच आहे. अगेन ऑइल अँड गॅस, दिस इज वन बिग सेगमेंट. आणि ऑइल अँड गॅसमध्ये जर तुम्ही बघितलं की ऑइलचे इम्पोर्ट्स जे आहेत ते ऑलमोस्ट $108 बिलियन आपले इम्पोर्ट्स आहेत. ऑइलच्या प्राइसेस कमी झाल्यात, त्याच्यामुळे खरं तर हा भारतासाठी चांगली गोष्ट आहे की आपला जो कॅश जात होती, भारताचा जो कॅश फ्लो अडकून होता ऑइलमध्ये तो थोड्या प्रमाणात मोकळा होईल आणि तो देशाला इतर ठिकाणी वळवता येईल. औषधांवर, अन्नधान्यावर, सबसिडीजवर बिझनेसेसना मदत करण्यासाठी तो पैसा आपल्याला वापरता येईल. सो खरं तर पेट्रोलियम प्राइसेस कमी झाल्याचा चांगला फायदा आहे. इथे इम्पॅक्ट अगेन
सप्लायपेक्षा डिमांड साईडचा इम्पॅक्ट जास्त आहे, कारण जसं आपण म्हटलं लॉकडाऊनमुळे लोक बाहेरच पडणार नाही आहेत, गाड्यांचं कन्झम्पशन कमी आहे, ट्रेन्स चालत नाही आहेत, बसेस चालत नाही आहेत, त्याच्यामुळे ऑइलचं आणि पेट्रोलचं कन्झम्पशन फार प्रचंड कमी झालेलं आहे. आणि याचा परिणाम तर ह्या इंडस्ट्रीमधल्या लोकांना जाणवणारच आहे. गुड पार्ट हा आहे की ऑइल इंडस्ट्रीमध्ये फार काही MSMEज नाही आहे. ज्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांच्याकडे चांगली गंगाजळी आहे आणि त्या तग धरून राहू शकतील एवढा पैसा त्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर फार्मामध्ये पण जर तुम्ही बघितलं की एक्सपोर्ट डेस्टिनेशन US UK आहेत आणि फार्मामध्ये उलट आहे. लोकांना औषधांच्या गरजा लागतील आणि आपण भारतामध्ये ज्या बल्क मेडिसिन्स ज्यांना म्हणतात, बल्क युसेजच्या मेडिसिन्स, त्याच्यामध्ये भारत चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट्स करत आहे. रॉ मटेरियल जे लागतं फार्मासाठी त्याचं एक्सपोर्टरचं चांगलं आहे. आणि दुसरी एक वाईट गोष्ट जर तुम्ही बघितली की भारताच्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये येणारा 70% कच्चा माल हा चीनमधून येतो. सो भारताच्या फार्मास्युटिकल मार्केटसाठी लागणारा 70% माल हा चीनमधून येतो आणि त्याच्यामुळे प्राइसेस वाढणं आणि सप्लाय चेन डिस्टर्ब होणं या दोन्ही गोष्टी अशक्य आहेत. सो फार्मा सेक्टरमध्ये जर तुम्ही बघितलं की डिमांडमध्ये फार फरक होणार नाही आहे. डिमांडमध्ये फरक का नाही, कारण जर माणूस आजारी पडला तर त्याला औषध पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्याच्यासाठी कोणी खर्च किती होतं हा प्रकार बघणार नाही आहे. परंतु कन्झ्युमरची सेंटिमेंट जी आहे त्याचाच प्रॉब्लेम होणार आहे की लोक अनावश्यक खर्च इथे कमी करतील. सो फार्मा क्षेत्रामध्ये पण ज्या जेनेरिक औषधं आहेत त्यांचं कन्झम्पशन होईल, मात्र ब्रँडेड औषधांना थोडं टफ फाईट होणार आहे. सो त्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये देखील वेगवेगळे सेगमेंट्स असतात. त्या सेगमेंट्सवर परिणाम वेगवेगळा होतो. काही सेगमेंट्ससाठी चांगलं असतं, काही सेगमेंटसाठी तोच प्रॉब्लेम होऊ शकतो. हे बघा इथे दिलेलं आहे, रिलायन्स इज हाय ऑन इम्पोर्ट्स 70% फ्रॉम चायना. आणि हा सगळ्यात क्रिटिकल पॉईंट आहे फार्मा इंडस्ट्रीचा. त्यांच्या प्राईसवर प्रेशर येणार हे पक्कं आहे, त्यांना रॉ मटेरियलचा प्रॉब्लेम येणार हे देखील पक्कं आहे. आणि त्याच्यामुळे फार्मा इंडस्ट्रीला डिमांडचा प्रॉब्लेम नसला तरी सप्लायचा प्रॉब्लेम नक्कीच जाणवणार आहे. त्याच्यानंतर आहे पॉवर, ऊर्जा क्षेत्र. ऊर्जा क्षेत्रामध्ये पण जे आहे प्रोडक्शन लॉस असल्यामुळे, लॉकडाऊन असल्यामुळे थोडा फरक आहे. परंतु जर तुम्ही बघितलं की इथे लो इम्पॅक्ट इंडस्ट्री आहे लार्जली. रॉ मटेरियलवर थोडासा फरक पडेल, कोल प्राइसेसवर थोडासा फरक पडेल, कारण लेबर अवेलेबल नाही आहे आणि सगळं लॉकडाऊन आहे. परंतु मित्रांनो या काळामध्ये सोलारचा बिझनेस चांगला वाढेल असं एस्टिमेशन आहे आणि हा जगभर सोलारचा बिझनेस चांगला वाढेल असं एस्टिमेशन आहे. सो जर तुम्ही सोलार इंडस्ट्रीमध्ये असाल तर ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही बघितलं की पॉवर सेक्टर बऱ्यापैकी सेफ आहे, कारण इथे डिमांड पण येणारच आहे. जसं लॉकडाऊन उठेल, कंपन्या सुरू होतील, डोमेस्टिक कन्झम्पशन चांगल्या प्रकारे सुरू होईल आणि इथे काही एक्सपोर्ट्स अप्लिकेबल नाही आहे, त्याच्यामुळे काही इश्यूज नाही आहे. जे काही मार्केट आहे ते इंटरनल मार्केट आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रत्येक इंडस्ट्रीचा ॲनालिसिस घेतलेला आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये नसाल पण तुमचा कस्टमर या इंडस्ट्रीचा असेल किंवा तुमच्या कस्टमरचा कस्टमर या इंडस्ट्रीचा असेल तर तुम्हाला याचे परिणाम जाणवणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आधी तुमच्या 2 लेवल पुढे विचार करा. तुमचा मेजर कस्टमर कोण आहे, कुठल्या टाईपचे कस्टमर तुमचे सगळ्यात जास्त येत होते आणि त्यांचे कस्टमर कोण आहेत, ते इम्पॅक्ट होत आहेत का. ह्या सप्लाय चेनचा किंवा या व्हॅल्यू चेनचा तुम्ही एक भाग आहात. त्या व्हॅल्यू चेनमध्ये कुठे अडलेला आहे ते बघा आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये फरक करा, बदल करा की ज्या इंडस्ट्री लो इम्पॅक्टेड आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये मला माझी सर्व्हिस कशी देता येईल याचा विचार करा आणि त्या इंडस्ट्रीतले कस्टमर आत्ताच शोधायला सुरुवात करा.